तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शब्दाली आणि आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मेन टॉपिक आपला असणार आहे, की ॲज अ बिगिनर कंटेंट क्रिएशनची जर्नी आपण कशी स्टार्ट करायची, कशी आपण कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं, फॉलोअर्स गेन करायचे, व्ह्यूज गेन करायचे आणि त्या थ्रू पेड कसं होईल, म्हणजे कंटेंट क्रिएशन थ्रू पेमेंट कसं स्टार्ट होईल आणि प्लस ह्याच्यात मी ॲक्चुअल अमाउंट्स पण घेतलेले आहेत, की ब्रँड आपल्याला किती म्हणजे ब्रँड किती आपल्याला पे करतात ॲज अ न्यू कंटेंट क्रिएटर. आपण किती डिमांड केली पाहिजे, आपले फॉलोअर्स काय, आपले व्ह्यूज काय, ह्याच्याबद्दल एक मी शॉर्ट डिस्क्रिप्शन द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि जे पण काही कन्फ्युजन असेल ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. अँड दिस व्हिडिओ इज स्पेशली फॉर फॉर बिगिनर कंटेंट क्रिएटर्स. सो त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. And if you guys also want this same video in Hindi or in English, please comment your language, Hindi or English. I will make the same video in your language. तर एक एक पॉइंटने आपण स्टार्ट करूयात. मी पण अजून as तर एक एक पॉइंटने आपण स्टार्ट करूयात. मी पण अजून बिगिनर कंटेंट क्रिएटरच आहे. सो मी पण अजून एवढी कॉन्फिडंट इनफ नाही आहे, की मी एकदम न काय लिहिता वाचता वगैरे मी बोलू शकते. तर मी पण ह्याच्यावरती लिहून ठेवलेत नोट्स. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक एक पॉइंट डिस्कस करूयात. तर पहिला पॉइंट आहे, की स्टार्ट क्रिएटिंग कंटेंट. बिकॉज जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही तोपर्यंत तुमचं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला पुढे काय आहे, पुढे काय नाहीये हे काही कळणारच नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्या आजूबाजूला कोणीच कंटेंट क्रिएटर नाहीये. मी स्टार्ट केलं. लोक आता मला विचारतात, की हा कसं असतं, काय असतं, मग ते अर्न कसं करतात, ब्ला ब्ला ब्ला. तर तो मुद्दा नाहीये. कंटेंट क्रिएटर पासून जर तुम्हाला अर्न करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिले स्टार्ट करावं लागेल. एनी कॉस्ट. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट पाहिजे, फोन. आता खूप असे प्रश्न असतात. प्रश्न म्हणजे कंटेंट क्रिएटर करताना मी सगळ्यांना सांगितले, "अरे माझ्याकडे तर फोन नाहीये, माझ्याकडे तर हे नाहीये." सो इट्स नॉट अबाउट फोन टू बी ऑनेस्ट. जर तुम्ही 0 क्वालिटीचे व्हिडिओजला पण एवढे डेंजर व्ह्यूज येतात. आय हॅव सीन कंटेंट क्रिएटर्स की त्यांच्याकडे लिटरली एकदम लो क्वालिटी फोन. लो क्वालिटी म्हणजे त्यांच्या व्हिडिओच्या ह्याच्यावरून कळतं की आपल्याला की खरंच क्वालिटी नाहीये एवढी. बट त्यांचं जे कंटेंट असतं, लाइक फॉर एक्झाम्पल एक मेकअप आर्टिस्ट आहे, तिचा फोन तिचा एकदम साधा असावा. कारण की शूटिंगच्या ह्याच्या काय बोलतात, व्हिडिओच्या क्लॅरिटीवरून आपल्याला कळतं. बट तिचं कंटेंट खूप भारी आहे. जो ती मेकअप करते, जो ती स्वतःला ड्रेसअप करते ते खूप भारी आहे. तर इट्स नॉट अबाउट द क्वालिटी अँड कॅमेरा, बट इट्स अबाउट द कंटेंट. हे तुम्ही पूर्ण तुमच्या ह्याच्यात टॅगलाईन करून ठेवा. मी पण असंच केलं, की मला कंटेंट पाहिजे तर मला क्लिअरच फोन पाहिजे आहे. सो तुमच्यात तेवढा हिंमत पाहिजे या तुमच्यात तेवढं गट्स पाहिजे आहेत आणि मेनली तुम्हाला तुमच्या कंटेंट वरती विश्वास असला पाहिजे, की दिस विल वर्क. तर थोडेसे हुक शिका, थोडंसं बाकीचे कंटेंट क्रिएटर्सला बघा, की ते कसे व्हिडिओ स्टार्ट करतात, त्यांच्याला कसे व्ह्यूज मिळतात किंवा त्यांची टेक्निक काय आहे, ह्याच्यावरून तुम्ही शिका. कारण की स्टार्टिंगला तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कारण की तुमच्या आजूबाजूला कंटेंट क्रिएटर असतील नसतील मला माहिती नाही. माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं. मी फक्त कॅमेरा उचलला, मी माझा एक निश ठरवला, की मला ह्या गोष्टीवरती व्हिडिओज करायचे आहेत. मी ते ठरवलं आणि मी त्याच्यावरती व्हिडिओज करणं स्टार्ट केलं. तर सर्वात मेन आणि पहिली गोष्ट आहे, की स्टार्ट क्रिएटिंग कंटेंट. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅमेरा आहे, कॅमेरा क्वालिटी मॅटर करत नाही, तुमचं कंटेंट मॅटर करतं. ही दुसरी गोष्ट आहे. त्यानंतर एकदा तुम्ही कंटेंट क्रिएटर स्टार्ट केलं, की तुम्हाला टेक्निकल इश्यूज येतात. आता टेक्निकल इश्यूज म्हणजे नक्की काय येतात, की लाइटिंग इफेक्ट नसतो, आपल्याला कॅमेरा पकडायला माणूस नसतो. म्हणजे आपल्याला एका पॉइंटमध्येच व्हिडिओ अँगल पाहिजे आहे. काहीतरी प्रोडक्ट शूट असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला ते प्रोडक्ट घेता कोणतरी एक थर्ड पर्सन लागतं. तर अशा काही-काही टेक्निकल गोष्टी असतात. बट हळू जसं तुम्ही एक्सपिरियन्स घेत जाता, जसं तुम्ही अर्न करत जाता, तसे तुम्ही तसे इक्विपमेंट पण बाय करू शकता. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे 2 स्टँड्स आहेत, माईक आहे, माझी बहीण आहे मला जी हेल्प करते. जर असं कोणी असलं तुमच्या आजूबाजूला, मॉम असतील, डॅड असेल, सिबलिंग्स, कझिन्स जे पण कोणी असेल जे तुम्हाला हेल्प आउट करू शकतं, तर तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता. कारण की हे टेक्निकल इश्यूज आहेत. थर्डली एडिटिंगचा पण एक पॉइंट आहे. आता एडिटिंगसाठी कोणकोणते ॲप्स वापरू शकता तुम्ही? सो वायटावरती मी आधी एडिट करायचे. VITA त्या ॲपवरती मी आधी एडिटिंग करायचे. इनशॉट ॲप आहे. आय गेस CapCut पण एक ॲप आहे. मी वापरलेला नाहीये. मी वाईटाच वापरायचे. बट एडिटिंग करायला गेलं की तो ऑडिओ इको होतो. सो मी आता जिकडे ऑडिओ असेल तर मी तो इनशॉटमध्ये एडिट करते. तर खूप सारे असे ह्या ॲपमध्ये तुम्ही एडिट करा. ह्या ॲपमध्ये तू साउंड टाक. ह्या ॲपमध्ये तुला स्टिकर्स वगैरे चांगले भेटतात. तुला अॅनिमेशन वगैरे चांगलं असतं. म्हणजे जर तुला रिअल व्हिडिओ एडिटिंगसाठी काहीतरी स्टिकर्स असतात किंवा काहीतरी फन साउंड्स असतात, त्याच्यासाठी वेगळं ॲप. तर त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी खराब होते. सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत.
बट तुमचं कंटेंट ऍक्च्युली जर चांगलं असेल तर तुम्ही ह्याला पण ओव्हरकम कराल, आय गॅरंटी यू. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ते कंटेंट क्रिएशन तुम्ही स्टार्ट करायला गेलं हे तुम्हाला कळतं. लाइटिंगचा इश्यू असतो. आता मी सकाळी मॉर्निंग ड्युटी केली तर मला इव्हनिंग मध्ये नाही शूट करता येत. फॉर एक्झाम्पल आता अंधार होतोय आणि मला 7च्या आत हा व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे, नाहीतर अंधार येईल. परत मला सगळे लाईट्स लावा, एकदम सेटअप वेगळा करावा लागेल. सो अशा टेक्निकल गोष्टी असतात की डे टाइम मध्येच करावा लागतो. तुम्हाला अँगल पाहिजे, तुम्हाला सनलाईट पाहिजे, तुम्हाला हे पाहिजे, तुम्हाला ते पाहिजे. अशा ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील. अजून एक पॉईंट जो तुम्हाला मॅटर करेल कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तो म्हणजे आहे टॉकिंग स्किल्स. तुम्ही कसं तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोर्ट्रे करता. स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जो तुमचा फर्स्ट एडिटेड व्हिडिओ असेल, जो तुम्ही स्वतःचं काय बोलतात, खूप असा तो फर्स्ट व्हिडिओ असतो जो ज्याला की आपण खूप स्टडी केलं असतो की ह्याच्यात मी असं बोलणार आहे, ह्याच्यात मी किती कॉन्फिडंट आहे, मी फर्स्ट टू लास्ट न ब्रेक करता अख्खं 1 मिनिटाचं स्क्रिप्ट पाठ करणार आहे, असं असतं. आणि आपल्याला वाटतं की अरे आपण खूप बेस्ट व्हिडिओ केलाय आज. पण जेव्हा तुम्ही ग्रो होता, जेव्हा तुमचे असे 15, 20, 30, 40, 50 व्हिडिओज इंस्टाग्रामवर होतील, थोड्या दिवसांनी तुम्हाला असं कळतं की अरे हा फर्स्ट व्हिडिओ तर कसला आपण असा सो केला होता. बट येस, हे कळण्यासाठी पण तुम्हाला स्टार्ट करावं लागतं कॉन्टेंट क्रिएशन. सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. तुमचे टॉकिंग स्किल्स, तुम्ही तुमच्या बोलण्यावरून कसं लोकांना अट्रॅक्ट करता. तुम्ही जर असं खूप स्लो बोलायला लागले किंवा एकदम काय लो हुक किंवा त्याला काय हुकच नाही, जसं मी आत्ता बोलतीये, आवाज माझा कमी आहे, एकदम असं सॅड साऊंड, एकदम स्लो, तर असे व्हिडिओज कोणी बघणार नाहीये. तुमची एनर्जी हाय पाहिजे. जर तशी तुमची काही स्क्रिप्ट असेल की ज्याच्यात तुम्हाला असं काहीतरी बोरिंग वगैरे दाखवायचं आहे, अरे वगैरे असं काहीतरी तुमचं जर हुक असेल, तर दॅट टाइमला इट इज ओके. बट थोडीशी एनर्जी आणि टॉकिंग स्किल्स बाय द टाइम ते पण इम्प्रूव्ह होतील. जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला इन्सिक्युरिटीज असतील की अरे मी तर अशी दिसते, मी तर अशी दिसते. मला पण अजून पण आहे, खूप सारे इन्सिक्युरिटीज आहेत. मला तर वाटतं की मला बॉडी डिस्मॉर्फिया पण आहे. दॅट्स अनदर पार्ट. बट खूप सारे इन्सिक्युरिटीज असतात. बट ॲटलीस्ट यू स्टार्ट स्पीकिंग. इनिशियली तुम्हाला कोणी सपोर्ट नाही करणार आहे अनलेस अँड अंटिल यू प्रूव्ह युअरसेल्फ. हो, एका पॉइंट पर्यंत असं वाटतं की अरे मी करतेच आहे, करतेच आहे, करतेच आहे आणि तुम्हाला काही भेटत नाहीये. बट नंतर तुम्हाला जेव्हा ऍक्च्युली तुम्ही स्वतःला सॅटिस्फाय करणार. असं नाहीये की तुम्हाला पहिलंच कोलॅब येईल आणि तुम्हाला 1 लाखाचं ते ऑफर करतील, असं नाही होऊ शकत. हळूहळू वाढत जातं ते. तर स्टार्टिंगला तुम्हाला जे पण येईल त्याच्यात तुम्ही हॅपी राहा. दॅट इज द ओनली रिझन बाय विच यू आर मोटिवेटेड, की आता मला मोटिवेशन भेटते. मला हा ब्रँड केल्यावर मला एवढे पैसे भेटणार आहे, सो दॅट इज वन ऑफ युअर मोटिवेशन. सो कंटिन्यू. मोटिवेशन घ्या, व्हिडिओ करा, मोटिवेशन घ्या, व्हिडिओ करा, मोटिवेशन घ्या, व्हिडिओ करा. सो इट इज अन गिव्ह अँड टेक टू युअर सेल्फ ओनली. सो असं तुम्ही मोटिवेटेड राहा, कारण की तुम्हाला लगेच तरी जोपर्यंत व्हिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला कोलॅब्स येणार नाहीत जास्त. थोडंसं तुम्ही तुमचं टॉकिंग स्किल्स इम्प्रूव्ह करा बाय द टाइम. दुसऱ्या कंटेंट क्रिएटर्सला बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला हळूहळू ते येईल. असं नाहीये, नो वन इज बॉर्न विथ टॅलेंट. सो हळूहळू ते येईल, ठीक आहे. सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, बट स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट. हा, फॉलोवर्स आणि व्ह्यूज. तर लोकांचं असं म्हणणं असतं की माझे फॉलोअर्स जास्त असतील तरच मला व्ह्यूज भेटतील आणि माझे फॉलोअर्स जास्त असतील तरच मला कोलॅब्स भेटतील. तर हे कम्प्लिटली अगेन्स्ट आहे, म्हणजे कम्प्लिटली उलट आहे याच्या. जेवढे तुम्हाला व्ह्यूज भेटतात, म्हणजे मी असे पण पहिले काही काहींचे 100 नाही, सॉरी, 1000 फॉलोअर्स आहेत. बट त्यांना खूप चांगले चांगले ब्रँड अप्रोच करतात जस्ट बिकॉज त्यांचे व्ह्यूज चांगले आहेत. कारण की जर तुमचे कन्सिडर की 10,000 फॉलोअर्स आहेत, बट तुमच्या रीलला जर व्ह्यूज 1000, 1200 असे येत असतील, तर मग ब्रँडला काय पाहिजे की हे आपलं कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर तुमच्या कॉन्टेंटला 1000 फॉलोअर्स असून जर 10,000, 20,000, 30,000, लाख, मिलियन जे पण काय असेल तसे व्ह्यूज असतील, तर ब्रँडला आपोआप कळतं की हे आहेत. आणि आता असे जेवढे तुमचे व्ह्यूज वाढतील तेवढे तुमचे फॉलोअर्स वाढतील. तर असं नाही, हे एकदम उलटी कॉन्सेप्ट आहे की फॉलोअर्स असले तर व्ह्यूज वाढतात. हे एकदम उलट आहे. तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज आले तर तुमचे फॉलोअर्स वाढतात. सो क्रिएट व्ह्यूज. एकच तुमच्याकडे काय होतं टूल आहे ज्याने तुम्ही तुमचे व्ह्यूज वाढवू शकतात. ते आहे म्हणजे तुमचं कॉन्टेंट. सो तुमचं कॉन्टेंट चांगलं असेल तर तुमचे व्ह्यूज वाढणार आणि व्ह्यूज वाढले की त्या रीलला रीच जेवढा भेटतो त्याच्यावरून तुमचे फॉलोअर्स वाढतात, ठीक आहे. सो व्ह्यूज गेन करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन गेनिंग फॉलोअर्स.
ठीक आहे. फॉलोअर्सचा एक फायदा असा होतो, की ब्रँडला जेव्हा आपलं हे दिसतं, की अरे हिचं म्हणजे जे Instagram थ्रू आपल्याला अप्रोच करतात ना, तर त्यांना आपलं दिसतं, की अरे इसके तो फॉलोअर्स अच्छे हैं, सो वी कॅन अप्रोच द क्रिएटर असं. तर ते एक फायदा असतो. बट तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं असेल, तुम्हाला अजून चांगली तुमची सेल्फ डेव्हलपमेंट हवी असेल कंटेंट क्रिएशनमध्ये, तर आय विल सजेस्ट की तुमचे व्ह्यूज वाढले पाहिजे अँड नॉट युअर फॉलोअर्स. फॉलोअर्स तर व्ह्यूज वाढल्यावर ऑटोमॅटिकली वाढतात. सो इट इज डायरेक्ट व्ह्यूज आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इन्क्रीज इन फॉलोअर्स. नेक्स्ट पॉइंट आहे की आपलं निश एक ठरवा. तुम्ही जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करता तेव्हा एक निश ठरवा. तर निश ठरवा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, तर मी कॉस्मॅटॉलॉजी केलेलं आहे. तर मी माझं ते सेट केलं होतं, की मी कॉस्मॅटॉलॉजीवरती रील्स बनवेल, ठीक आहे. सो मी त्याच्या थ्रू स्टार्ट केलं. मी स्किन केअर ब्रँड्स वगैरे सजेस्ट करायचे आणि मग ते मी 80% ते ठेवलं आणि 20% माझे डेली लाईफचे जे पण काही रील्स असतील ते बिकॉज पीपल आर इंटरेस्टेड इन युअर लाईफ टू बी ऑनेस्ट, की अरे हा ही कॉन्टेंट क्रिएटर आहे तर ही त्याच्या डेली लाईफमध्ये काय करत असेल असं पण लोकांना खूप इंटरेस्ट असतो. सो आपण ते पण करू शकतो. बट ॲटलीस्ट स्टार्टिंगला तुम्ही तुमचं निश फिक्स करा. निश फिक्स करा म्हणजे काय? तुम्ही एक टॉपिक ठरवा, की ह्या टॉपिकवरती मी रील्स करणार आहे. फॉर एक्झाम्पल स्किन केअर असेल, तर स्किन केअर हे 80% तुमचं Instagramवरती कंटेंट असेल आणि 20% तुम्हाला जे रँडम वाटते, की तुम्ही टाकू शकता, ते तुम्ही टाकू शकता. सो नेक्स्ट पॉइंट असा आहे, की मेन पैसे कसे मिळतात आणि किती? हा हा सगळ्यांनाच क्वेश्चन असतो, की भाई कंटेंट क्रिएटर आहे तर यांना किती पैसे भेटत असतील, यांचं काय रुटीन वगैरे असेल किंवा व्हॉटएव्हर खूप सारे ह्या रिलेटेड कारण की दिस इज द मेन एम ना, कारण की तुम्ही एखादी गोष्ट करताय तुमचा टाइम देऊन, तर तुम्हाला त्याच्यातून रिटर्न किती हे पण तुम्ही विचार करणारच ना ऑफकोर्स. सो पहिले ब्रँड्स आपल्याकडे कसे रीच करतात? ऑफकोर्स आता Instagram वरती आपल्याला ब्रँडच अप्रोच करणार, एखादी कंपनी अप्रोच करणार, जे पण त्यांचे काही प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती. सो ब्रँड कसं अप्रोच करतं? आता मी स्किन केअर कंटेंट टाकते, ठीक आहे. सो मी त्याच्यात हॅशटॅग्स आहे कंटेंट क्रिएटर, स्किन केअर कंटेंट क्रिएटर असे. तर कुठून-कुठून जे असे सर्चमध्ये असतात ना, असे खूप सारे कंपनीज असतात, जे कंटेंट क्रिएटर्सच्या सर्चमध्ये असतात आणि त्यांना सारखं न्यू फेस हवं असतं. तर त्यांना ते आपली व्हिजिबिलिटी दिसते आणि त्याच्या थ्रू ते आपल्याला अप्रोच करतात. ठीक आहे. त्यासाठी तुमचे एक बेसिक तुमचं जे पोर्टफोलिओ आहे ना ऑन सोशल मीडिया दॅट इज ओन्ली युअर फॉलोवर्स अँड व्ह्यूज हे 2च आहेत अँड युअर पोर्टफोलिओ की तुम्ही व्हिडिओज कसे एडिट करताय, तुम्ही छान एडिट करताय का, तुमचं काम छान आहे, तुम्ही डेडिकेटेड आहात की नाही, का उगाच तुम्हाला एखाद्या ब्रँडचे शूट करायचे. आता एखादा ब्रँड आला तर त्यांनी मला सपोज सांगितलं की या पेनची ऍड करा, तर असं नाही की हे ₹5 का हे खरीदलं. सो तुम्ही ऍटलीस्ट थोडंसं काहीतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता दिस इज अ गुड प्रोडक्ट राईट. पेन तर गुड प्रोडक्टच आहे. सो यू कॅन एक्सप्रेस युअर थॉट्स बाय दिस पेन. सो अशा सगळ्या गोष्टी लाईन्स करून किंवा असे इंटरॅक्टिव्ह लाईन्स करून तुमचे एफर्ट्स दिसले पाहिजे. असे तुम्ही काय बोलतात ऑर्गॅनिक रील्स तुमच्या कॉन्टेंटला सुटेल असं तुम्ही स्टार्ट करा. यांनी ब्रँड रीच आउट आपल्याला करतं. ते आपलं पोर्टफोलिओ बघतं म्हणजे आपलं Instagram प्रोफाईल बघतं किंवा दुसऱ्या कोणत्या सोशल मीडिया असेल, तर ते पण बघतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला अप्रोच करतं. मग त्याच्यानंतर येते ऑथेंटिसिटी. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे सॉरी पेन नको दुसरं एक्झाम्पल घेऊया. एखादं स्किन केअर प्रोडक्ट आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज XYZ क्रीम ठीक आहे. तर ही क्रीम आहे बट दिस इज नॉट अ मेडिकल ग्रेड क्रीम ठीक आहे. आय डोंट नो की की ही कशी वर्क करेल किंवा कशी नाही आहे किंवा मला माहिती आहे की खूप टॉक्सिक स्टिरॉइड्स आहेत फॉर एक्झाम्पल. ॲज अ डॉक्टर स्टिरॉइड्स आपण कन्सिडर करूयात. वी वोंट प्रमोट स्टिरॉइड्स ऑन सोशल मीडिया की हां, चलो तुम्ही ये लो, तुम्ही वो लो. ॲज अ डॉक्टर म्हणून हे आम्ही कधीच नाही प्रमोट करत. कारण की येस, फॉर ऑब्व्हियस रिझन्स. बट ऑर्गॅनिक रील म्हणजे काय करायचं? ट्रस्ट बिल्ड करायचं, ऑथेंटिसिटी बिल्ड करायची. हा प्रॉडक्ट जर तुमच्या स्किनसाठी चांगला नसेल, तर मी हा प्रॉडक्ट प्रमोट करणार नाही. हे तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला ब्रँड किती पैसे देतंय, किती नाही देतंय, आता हे तुमच्या ह्याच्यावरती आहे. ॲज अ डॉक्टर मला खूप सारे स्किन केअरचे येतात. स्मॉल बिझनेस ओनर्स असतात. ते पण खूप मला मेसेज करतात. बट कधी-कधी काय होतं, दिस इज नॉट बिकॉज आय डोंट सपोर्ट स्मॉल बिझनेस, बट कधी-कधी त्यांचं रजिस्ट्रेशन नसतं किंवा थोडेसे काय बोलतात पर्सनल बिलीफ्स की ह्याचं रजिस्ट्रेशन आहे की नाही, हे वर्क करेल की नाही. हे सगळ्या गोष्टींमुळे कधी-कधी ॲज अ मेडिकल पर्सन आय हॅव टू रिजेक्ट मेनी ब्रँड्स की मी हे नाही करू शकत आता. जर मी नॉन मेडिको असते तर मी 100% केलं असतं. कारण की मे बी तेवढे डीप नॉलेज मला त्या प्रॉडक्ट बद्दल नसतं. सो कधी-कधी स्किन केअर ब्रँड्समध्ये असं असतं की
जे मला ऑर्गॅनिक वाटतं, जे मला ट्रस्टवर्दी वाटतं, मी त्याच ब्रँड्सला मी त्यांनाच म्हणजे तेच ब्रँड्स मी त्यांना हो बोलते. बाकीचे जे मला ट्रस्टवरती वाटत नाही, मी त्यांना नाही बोलत, की सॉरी आय कान्ट डू इट. म्हणजे असं नाही बोलत, आय डोंट डू इट इन काय बोलतात अमाउंट जास्त सांगते मग त्यांना उगाच. आय टेक धिस मच रुपीज फॉर धिस प्रॉडक्ट. मग ते आपोआप नाही बोलून टाकतात. आणि असं पण नाही करायचं की डायरेक्टली नाही, नो आय डोंट प्रमोट धिस प्रॉडक्ट असं नाही करायचं. काहीतरी असं पीसफुली त्यांना नाही बोलून टाकायचं. आय चार्ज मोर दॅन व्हॉट यू आर गिव्हिंग असं आपण त्यांना बोलून म्हणजे इनडायरेक्टली नाही बोलून सोडून द्यायचा तो विषय. सो ऑथेंटिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जे प्रॉडक्ट प्रमोट करताय त्याने तुमच्या फॉलोअर्सला पण ट्रस्ट बसला पाहिजे, की अरे ही काही पण नाही करत, ही ऍक्च्युली जेन्युइन गोष्ट सांगते आहे, तर आपण हिने सांगितलेलं प्रमोट करू. ह्याने तुमचे आहे ते फॉलोअर्स टिकून राहतील, प्लस नवीन फॉलोअर्स पण त्यामुळे गेन होतील. आता हा प्रोडक्ट मला प्रमोट करायचा आहे, तर हे 2 बेसिसवरती प्रमोट करू शकते मी. एक असतं बार्टर आणि एक असतं पेड. सो ह्या ब्रँडनी मला ही क्रीम दिली, मी घेतली आणि मी त्याला प्रमोट केली. सो हे झालं बार्टर. हे मला ब्रँडनी फ्रीमध्ये दिलंय. तर मी ही घेतली आणि मी ही प्रमोट केली. सो दिस इज कॉल्ड एज बार्टर कोलॅबोरेशन. ह्याच्यात मी पैसे नाही घेत, ह्याच्यात फक्त वस्तू एक्सचेंज होतात. आता सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट जे सगळ्यांना माहिती पाहिजे ते आहे की पेड कोलॅबोरेशन. आता हा प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल ₹1000 आहे. तर ब्रँड आम्हाला सांगतं की टेल मी युअर कमर्शियल्स. सो आपण आपले कमर्शियल सांगतो की आय चार्ज दिस मच रुपीज फॉर अ सिंगल रील. इफ यू आर ओके विथ दॅट वी कॅन गो फॉरवर्ड अँड डिस्कस व्हॉट यू वॉन्ट. ठीक आहे. सो हे असे इंस्टाग्राम थ्रू येतात डिरेक्टली तुमच्या डीएम्स मध्ये. आणि असं नाहीये, सपोज एक कंपनी आहे एबीसी, खूप वेल नोन कंपनी, ही सगळ्यांना माहितीये. ते डायरेक्टली त्यांच्या पेजवरून नाही मेसेज करत. त्यांचे असे खूप मार्केटिंग टीमचे दुसरे पेजेस असतात, ते तुम्हाला इंस्टाग्राम वरती मेसेज करतात. सो यू हॅव टू टेल देम की फॉर एक्झाम्पल आता आपण एक कमीत कमी एक्झाम्पल घेऊया. हा प्रोडक्ट ते मला देणार आणि ते मला ₹2000 देणार की एक प्रोडक्ट प्रमोट करायला. ठीक आहे. सो मी जर 2000 घेत नसेल तर मी सांगणार की सॉरी सर, आय चार्ज 3000 फॉर द सेम. इफ यू आर ओके वर्किंग ऑन दिस कमर्शियल, आय विल बी ओके टू प्रमोट युअर प्रोडक्ट असं आपण त्यांना सांगायचं. तर त्याच्यावरती त्यांचं जे पण काय मेसेज येईल ते आपल्या स्किल्स वरती, की तुम्हाला 2000 करायचंय की नाही, की तुम्हाला 3000 करायचंय, की तुम्हाला बार्गेन करायचंय, हे तुमच्या स्किल्स वरती की तुम्हाला काय करायचंय. आता ऍज अ बिगिनर कॉन्टेंट क्रिएटर आय वॉज टेकिंग ₹1000 फॉर अ रील टू प्रमोट वन प्रोडक्ट initially, but now I kind of charge sometimes 4,000, sometimes 3,000, sometimes 1,500, depends on the brand. ठीक आहे. आता कधी कधी मी थोडस बिझनेस माइंड पण वापरते. एखादा ब्रँड असेल, खूप फेमस ब्रँड आहे आणि ते मला कमी पैसे देत आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी 4,000ला पण करते, पण मी कधी कधी 1,000ला पण करते. हा ब्रँड, सपोज हा ब्रँड खूप मोठा आहे, हे म्हटलं की मी तुला ₹1000 देते आणि हा ब्रँड थोडासा अजून त्याला पब्लिश व्हायचं असेल, बट लोकांना माहितीये आणि हे मला ₹4000 देत आहेत आणि हा मला मोठा जो ब्रँड आहे चांगला तो ₹1000 देतोय. बट मी ह्याच्यासोबत ₹1000 कोलॅबोरेट केलं, तर बाकीचे जे पण मला ह्या फ्युचरमध्ये ब्रँड्स बघणार आहेत त्यांना काय वाटेल, अरे यार ये शब्दाली कंटेंट क्रिएटर ने तो इस ब्रँड के साथ भी कोलॅबोरेट किया है. कधी कधी मी असं बिझनेस माइंड वापरते की ब्रँड खूप मोठा असेल तर मी जास्त बार्गेन नाही करत, कारण की आता माझे आहे 70,000 फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती. तर आपल्या थ्रू पण त्यांना फायदा झाला पाहिजे ना. सो कधी कधी मी बॅकफुटला येते की चलो ठीक आहे, अजून फॉलोवर झाले की मे बी वी कॅन अर्न मोर. तर पहिले तर आपलं ती सायकल तर चालू राहिली पाहिजे. तू सगळ्यालाच नाही बोलली, सगळ्यालाच रिजेक्ट केलं, तर बिगिनिंगला दॅट इज नॉट अ गुड ऑप्शन. जर तुम्ही खूपच बिगिनर असाल तर तुम्ही आय गेस स्टार्टिंगला बार्टर वरती पण करू शकता, टू बी ऑनेस्ट. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला ब्रँड्स यायला लागतील, हळूहळू पेमेंट स्टार्ट होईल असं. ठीक आहे. सो तुम्ही बार्टर वरती पण स्टार्ट करू शकता आणि नंतर तुम्ही पेड वरती शिफ्ट व्हा. आता पेड मध्ये अजून परत बऱ्याच गोष्टी येतात. आता पेड मध्ये टीडीएस कट होतो तुमचा. तुम्हाला फॉर एक्झाम्पल ₹4000 पेमेंट येणार असेल तर 10% टीडीएस कट होतो. तर ते आयटीआर फाईल करून ते तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये काढावा लागतो. ह्या गोष्टी आहेत. आणि मोठे मोठे ब्रँड्स असतात ते तुम्हाला लगेच पे नाही करत, ते 2-3 महिन्याने तुम्हाला पे करतात, कारण की ती त्यांची पॉलिसी असते. ठीक आहे.
सो अशा पण गोष्टी असतात. काही-काही ब्रँड तुमचे जस्ट सगळे व्हिडिओ झाले, आपण त्यांना व्हिडिओज पाठवायचे, ते तुम्हाला लगेच पेमेंट करून टाकतात. काही-काही ब्रँड्स असे असतात. ठीक आहे. खूप जास्त अंधार पडायला आहे. मी पटपट आता गोष्टी बोलून टाकते. हे सगळं झालं. एकदा तुम्ही पेड कोलॅबोरेशन घ्यायला लागले, तर दुसरा मोठा मुद्दा येतो की स्क्रिप्टिंग. स्क्रिप्ट बनवावी लागते आणि स्क्रिप्ट पण तुम्ही अशी बनवा की जी रिअल लाईफ वाटेल. म्हणजे असं नाहीये की ये प्रोडक्ट लगाओ आप 2 दिन में गोरे हो जाओगे, असा कोणताच प्रोडक्ट नाही आहे. अशी फेक मार्केटिंग करायची नाहीये. यू कॅन से आफ्टर कन्सिस्टंटली युजिंग दिस प्रोडक्ट तुम्हाला 10 to 15 डेज मध्ये रिझल्ट दिसायला लागतील, असं वगैरे असं तुम्ही बोलू शकता. असं डायरेक्टली क्लेम नका करू की हा हे लावा तुमचे केस मोठे होतील डायरेक्ट, ही क्रीम लावा तुमची ऍक्ने गायब होतील, ही क्रीम लावा तुम्ही तुमचं सगळं टॅन निघून जाईल. असं काही क्लेम नका करू तुम्ही. तुमचं कॉन्टेंट जितकं ऑर्गॅनिक असेल, जितकं ट्रस्टवरती असेल, तितके लोक तुम्हाला फॉलो करणार आहेत आणि तितके तुम्हाला काय बोलते मी, तितकं ते तुमच्यावर ट्रस्ट करणार आहेत. आणि मेन गोष्ट, सर्वात मेन गोष्ट मला सांगायची आहे, Instagram हा एकच प्लॅटफॉर्म नाहीये जिथे तुम्हाला ब्रँड्स भेटतात. तुम्हाला वेगवेगळे ऍप्स असतात ज्याच्यात तुमची प्रोफाईलची इन्साईट दिसते डायरेक्ट, म्हणजे तिकडे काहीच हाईड नाही करू शकत आपण. म्हणजे ह्या महिन्यात किती लोकांनी माझं हे पाहिलंय, इंस्टाग्राम पाहिलंय, किती हजार व्ह्यूज आहेत या महिन्यात, ते डिरेक्टली ब्रँड्सला दिसतं आणि त्याच्यावरून ते आपल्याला कोलॅबोरेशन ऑफर पाठवतात. सो दॅट इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी, कारण की तिकडे चांगले चांगले ब्रँड्स असतात. तर आता मी तुम्हाला फक्त कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट कसं करायचं, कॉन्टेंट क्रिएशन नक्की असतं काय, काय डिफिकल्टीज येतात, किती पेमेंट भेटतं, ॲज अ बिगिनर हे सांगते. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट ॲज अ बिगिनर तुम्हाला किती हे भेटतं, पेमेंट वगैरे भेटतं, शूटिंग मध्ये काय प्रॉब्लेम येतो किंवा स्टार्ट कसं करायचं, याचा एक छोटासा गाईड मी तुम्हाला दिला आहे. बट जर तुम्हाला एक कम्प्लीट गाईड पाहिजे असेल, ज्याच्यात तुम्हाला ब्रँड्स कसे अप्रोच करतात अदर दॅन इंस्टाग्राम, पेमेंट्स कसे येतात, बाकी अजून दुसरे काय काय सोर्सेस आहेत, ऑटोडियन्स कसे करायचे, ऑटोमेशनचा यूज कसा करायचा तुमच्या ह्याच्यासाठी, अजून काय काय टूल्स असतात, काही काही टूल्स असे पण आहेत की ज्याच्यात असं असतं की आम्ही तुम्हाला ड्रेस देणार, तो ड्रेस तुम्ही घाला, त्याच्यावर तुम्ही रील करा आणि तो ड्रेस परत रिटर्न करा, अँड यू ऑल्सो गेट पेड फॉर द सेम. सो अशा पण काही रील्स आहेत. परत कमिशन पण भेटतं आपल्याला काय पर पीस, जो आपल्या थ्रू सेल होईल. तशा पण खूप साऱ्या गोष्टी असतात. जर तुम्हाला ह्याचं कम्प्लीट गाईड पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कम्प्लीट गाईड. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ नक्की बनवेल. अँड थँक यू फॉर वॉचिंग. खूप अंधार झालेला आहे. माझा कॉन्फिडन्स हळूहळू जशी लाईट कमी होते तसं तसा लो होत चाललेला आहे. सो मी हा व्हिडिओ लवकरात लवकर संपवते. आणि येस, थँक यू फॉर वॉचिंग. तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हिंदी और इंग्लिश हे पण कमेंट करा. आणि तुम्हाला अजून कम्प्लीट गाईड हवा असेल तर तुम्ही कम्प्लीट गाईड असं पण कमेंटमध्ये सांगू शकता. अँड येस, थँक यू.